तुझ्यावरती खरं तर भरोसा होता, आत्मविश्वास होता, त्या स्क्वॉड बद्दल आणि तुझ्या या खेळाडूंबद्दल किंवा स्क्वॉड बद्दल काय बोलशील? नाही, स्कॉट तर चांगलाच आहे आणि ते सपोर्ट पण चांगला करतात. आणि प्रतिस्पर्धी टीम मधून एका बलाढ्य जीवित म्हात्रे सोबत खेळतानाचा अनुभव? जीवित दादा चांगलाच आहे आणि त्याचीच भीती होती आम्हाला. येस, थोडंसं घाबरलेलं जीव होतं जीवितसाठी, परंतु तिथं मात्र मोकळा झाला. आणि रोहित घरत याच्यासाठी परत एकदा जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद देऊया. जाऊया कॉम्बॉककडे, ज्या ठिकाणी आवाजात आणि आवाजातील मात्रा असेल. दशरथ पाटील सर. या धन्यवाद प्रणित कोळी आणि आमचे इथे जे पंडित सर. विद्यमान सामना दोन बलाढ्य संघ, लुजर लुजर दोन पडेल पैलवान. विनय द्रोही दिघोडे विरुद्ध विपक्ष पातन नव्या चॅलेंजर भवरा. तो जिंकेल तो राहील आणि हरेल तो त्याला घरचा रस्ता पकडावा लागेल, त्यांचा बाजार उठेल, हा चोळी जावं लागेल. तदनंतर काशीनाथ पाटील गोंधळी. खरं तर अनेक लग्न सोहळ्यांप्रसंगी, कारण लग्नात गोंधळ नसेल तर आयुष्यात गोंधळ होतो असं म्हटलं जातोय. तर असे सुप्रसिद्ध गोंधळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर मी त्यांना विनंती करेन की प्लीज आपण मंचावरती विराजमान व्हायचं. सगळे नितेश पंडित सर सगळे हॉलमार्कच्या दागिने आलेत, बरोबर की नाही? सगळे हॉग वाले, यूट्यूब वाले, गोंधळे वाले. क्या बात आहे. हे म्हणतात घोड्याबरोबर नालाची यात्रा. तर अमय पाटील आउटसाइड जास्त म्हणा अप्रतिम आणि वाईटचा इशारा. बॅटिंग टॉस जिंकलाय भवरा. टॉस जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करते आणि पहिली जोडी मैदानात तैनात दिघोडे संघाची. प्रणय कोळी आणि आयुष कोहली आणि पहिले षटक प्रगती पदावर भवरा संघाचा अमय पाटील. 5 किसावर आणि हा चेंडू पुन्हा एकदा चकून जाईल. चेंडू शॉर्ट थर्मॅनला पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी, चांगला फटका चेंडू गेला शॉर्ट थर्मॅनला. मिळेल एक धाव. आयुष्य कोहली खातं उघडेल. बॅटिंग ऑन 1. जो जिंकेल तो राहील आणि हरेल त्याला तंबूचा रस्ता. म्हणजे 365 दिवस तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल. नुकतंच ज्यांचं तुम्ही उरण प्रीमियर लीग मध्ये आवाज ऐकला, त्याच आवाजाची छाप समा महाराष्ट्रामध्ये आहे. एक सूत्रसंचालनकार, समालोचक, निवेदनकार आणि खास करून शिवव्याख्याता छत्रपती शिवाजी महाराजांच्या बऱ्याच त्यांच्या आख्यानं खास करून ऐकण्यासाठी असतात नेतेचे पंडित सर रायगड गौरव. आणि हा यस पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्याने बॅकवर्ड गली. चेंडू जाईल. तर सन्माननीय विनय म्हात्रे दिघोडे गावचे आदरणीय त्यांना इथं सन्मानित करतो. बघूया या स्पर्धेचा मोमेंटो गुच्छ आणि शाल देऊन सन्मानित करावं. आपण आलात आणि ह्या चौका 4 धावांसाठी दमदार स्ट्रोक, दमदार ड्राईव्ह. आयुष्याच्या बॅटमधून टोटल धावा झाल्या 5 वर 6 वर. बिन बाद 6 बनान. अतिशय रंगतदार सामना, जबरदस्त सामना. तर दोन्ही संघ पराभूत आहेत. आणि हा पुलटा चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा अगेन दॅट शुड बी वाईट डिलिव्हरी. स्वैर महाराज देशाईर महाराज. स्टंप कुठे, चेंडू कुठे, जखम मांडीला आणि इला ढुंगणाला. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी. एक धाव मिळेल. संघाची धाव संख्या 7 पण बिन बाद 7 वर. अतिशय रंगतदार सामना. उरण प्रीमियर लीग 2025 चे अतिशय नेत्र दीपक आयोजन. आणि हा पुन्हा एकदा स्टेप आउट झाला. ऑन द रेस खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून गेलाय. गॅदर केले यष्टीरक्षक. जिंकणाऱ्या संघासाठी दरवाजे खुले होतील उद्याचे. आणि आज याच्यानंतर नेक्स्ट मॅच हरेल तो खला त्यांचा बाजार उठेल. 1 वर्षाची 365 दिवस म्हणजे 2026. कोणी बघितले हो साला कोरोना येतो, दुसरे आणखी रोग आता चायनावाले. HMPV ये शॉर्ट पिच टप्प्याचा जबरदस्त ऑन ड्राईव्ह मिळवला. हो व्हॉट अ बॅक अटॅक. आणि हा जबरदस्त गोटी नेम आणि पहिला धक्का, पहिल्या विकेटचं बदन. पहिली लागली ती अवदसा 7.5 नाट नष्टर. पहिला मुतखडा किडनी मध्ये अडकलेला. बाजूला प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचं एन्काउंटर. आईये आयोडेक्स मलिये. असं हे गाणं मी नाही बोलत, ते बोलतो गाणेवाले.
साला आमचा अपप्रचार करणार दशपडे तू कसा रांडेच्या तू कसा बोललास नाही नाही म्हणजे असं वस्तुस्थिती सांगते हो राजा बरोबर आहे प्रशांत माली तुम्हाला धन्यवाद देतो एका ठिकाणी 2 लाखाची स्पर्धा जेवायला शापूची भाजी आणि राजमाची भाजी ये देखो ये सागर पाटील बीच में आता है पोपट वाले पॅरट शुक रावा राघू असे अनेक शब्द आहेत तर पंडित सर तिकडे जेवायला गेलेत नाही अच्छा अच्छा पंडित सर नाही आता त्यांना कुठं आता कुठं शोधायचं आता इथं अनेक कानाकोपरे आहेत एक वेळ भय सापडतील पण त्यांना शोधणं आता मुश्किल आहे पंडित साठी 10 दिशा फिरेविषयी जगदीशा बॉलिंग मार्क तयार षटक क्रमांक पहिला प्रगती पथावर दमदार दोन्ही पराभूत पैलवान आणि हा यस काही न बघूया आणि वाईटचा इशारा स्वैर मारा देशायन मारा एक धाव मिळेल एक धावेचा इशारा संकेत निर्देश निभाला दावा समर्थन एक धावेचं प्रतिपादन एक धावेची मल्लीनाती टोटल स्कोर इज मुव्हिंग 8 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट पहिला गडी गारत अतिशय डबल सामना भवरा संघाने जिंकली नाणेफेक पहिल्यांदा कधी फिल्डिंग प्रतिस्पर्धी संघ पहिल्यांदा खेळेल विनय अँड द्रुई 11 दिगोडे विरुद्ध भवरा आणि हा चेंडू स्वीप केला चेंडू जाईल लॉंग लेग राणी मिळते 4 धावा यस आउटफील्ड फार फास्ट आहे 4 धावांसाठी संघाची धाव संख्या मुसंडी मारी संघाची धाव संख्या फैलावली धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान टोटल स्कोर इज मुव्हिंग 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट माझ्या समवेत अतिशय चांगलं स्कोरिंग सगळा शोक असावा दारूचा असावा जुगाराचा असावा आकड्यांचा असावा चकड्यांचा असावा फक्त एक शोक नसावा नाकाचा शोक नसावा आता कृपया नाकाचा शोक मला विचारू नका प्लीज डोंट आस्क मी दॅट तुम्हाला पाहिजे असं थेट कामाटीपुरा गाठा यू विल गेट द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन नाही मध्ये मध्ये इंग्रजी बोलणार मला सगळं कॉमेंटेटर एवढं जावा कारण इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात राईट मोह द विकेट आणि हा यस क्रॅकिंग स्ट्रोक अप्रतिम स्क्वेअर कट 4 धावांसाठी चेंडू गेला डिबेश पॉइंटला दमदार टायमिंग नेत्रदीपक पटका 4 धावांसाठी टोटल स्कोर इज 16 फॉर द लॉस ऑफ विकेट क्रॅकिंग स्ट्रोक तो साले एकाने मला प्रश्न विचारला मग टोनग्यांचे कधी होणार अरे दादा टोनगा जरी बैलापेक्षा टोनगा मोठं पॉवरफुल आहे टोनग्यामध्ये जे म्हणून पहिले टोनग्याला का बडवायचे हे मामाने विचारा कारण की तुम्हाला नवीन पिढीला माहिती नाही खरं म्हणून टोनग्याची स्पर्धा ठेवत ही गोष्ट 50 वर्षापूर्वीची जे कोण असते 50 वर्षापूर्वीचे टोनग्याला पहिले बघा बडवायचे खरं मग तुम्ही लाईव्ह नसते ना लाईव्ह वास्तविक लाईव्ह तुम्ही 2 तास बंद करा मग बघा आमचा तडाका बोर्डिंग मार्क तयार हे लाईव्ह युट्यूबने मात्र आमची जाम बंद केले वांदे केले युट्यूब म्हणून म्हणतो नेहमी वारंवार साली टेस्ट ट्यूब परवडली पण साली युट्यूब नको मग टेस्ट ट्यूब काय ते काय वाईट आहे का सांगा मला आता सगळा टेस्ट ट्यूबचाच प्रकार आहे टोटली आणि चैतन्य पाटील पहिल्या षटकात धावा कुठल्या तब्बल 16 धावांचे लयलूट धावांची गंगाजली धावांची गटार गंगा मॅग्नाफिशियंट स्टार्स ट्रेमेंडस स्टार वेल बिगनी थापडन नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्या संघाच्या वजनात दुसरे षटक प्रगती वतार बॉलिंग मार्कवर गोलंदाजच्या भोळ्यावर यांवर उंबट्यावर प्रणित कोळे आमचे कट्टर समर्थक करंजा गावचे ज्यावेळी करंजाच्या स्पर्धाबाजी 1997 साली काय तिथं पैसे उधळायचे बंटी कांबळी कमी कमी 20 ते 25 रुपये घेऊन जायचे पण आता काय दुर्दैव आज बघा बंटी कांबळे बघा उद्या येणार आहे बघा बंटी कांबळे आणि विनोद कांबळे काय दुर्दैव आज चालू आहे सचिन आणि विनोद कांबळे एकदा झाले पण शेवटी काय म्हणतात नशीब खुदा मेहरबान तो गदा पहिलवान यस टोटल स्कोर 17 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट विद्यमान सामना दिगोडे संघाची बॅटिंग आणि भवरा संघाची फिल्डिंग असं हे द्वंद्व बिग बॅटल कडवे झुंज कडवा प्रतिकार 2 टोक्यामध्ये घमासान यादवी रणधुंदमी अटी तडीचा सामना बिग फाइट बिग बॅटल जबरदस्त कडा संघर्ष कडा मुकाबला तर सन्माननीय संदीपजी यांचा इथं सत्कार करंज गावचे अष्टपैलू ऑलराऊंडर संदीपजी यांना सन्मानित करावे स्पर्धेचे दमदार आयोजक वैभवजी कडू असतील सुशांत तांडेल त्यांना विनंती करतो आणि प्रशांत आमचे माळी त्याने आमचा सौर आज जो सांभाळला भार सगळं हो तो मेन भार आहे बोला गणपती बाप्पा और ये देखो एमडी
पाहुणा उतरल्यापासून त्याची तारीफ करा, जेणेकरून 500 रुपये खिशात गेले पाहिजे. नाही ते प्रत्येकाची खासियत आहे हो. तुमच्या ओट्या भरल्या तर तुम्ही कॉमेंटी करणार. हे आउटसाइड द स्टंप, अप्रतिम डिलिव्हरी. पुन्हा एकदा चांगला चेंडू, डॉट बॉल. संघाचा टोटल स्कोर झाला 18 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. खरं दोन्ही संघ तावातावाने आहेत. एकीकडे महायुती, दुसरीकडे महाविकास आघाडी. ईव्हीएम सोडावं. राजकारण नाही, फक्त ओनली एंटरटेनमेंट. आणि हा चेंडू पुन्हा एकदा, चेंडू हवेमध्ये असे कव्हरला, पण तो जाई नो मॅन्स लँड मध्ये. 2 धावेचा बेनिफिट. संघाचा टोटल स्कोर झाला 20 वर. अतिशय चांगलं क्रिकेट. खरं उरम प्रीमियर लीग. कारण रायगड जिल्हा असला ना की आम्हाला एकदम फ्री असते. डोंबिवलीमध्ये नाही जमत. ते दुसरे आगरी पांढरपेशी आहेत, डोंबिवली कल्याणवाले. आता आगरी पांढरपेशी म्हणजे तुम्ही समजून जा. धाव संख्या 20. हो यस, पुन्हा एकदा चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. अमित म्हात्रे, दशरथ पाटील बोलला तर नुसती बोंबाबॉम्ब. पण भर मंडपात कोणाच्या उघड्या मांड्या पडल्या तर त्याच्यावर बोंबाबने काही नाही. हे साले आवडेन असे बघणार. आता नाव सांगत मी नाव सांगितलं असतं, परंतु आमचा होतो प्रॉब्लेम. अरे आमच्याकडे असे अनेक जोक आहेत, परंतु काय लाईव्ह आहे म्हणून आम्ही बोलू शकत नाही. तुम्ही लाईव्ह बंद ठेवा. राईट आर्म राऊंड द विकेट. हो शॉर्ट पिच चेंडू अकोटा पुल केला, पण चेंडू फसलाय. धाव फटका मात्र तकला दो फटका, बेगडे फटका, सवंग फटका. ज्याला फटकाला म्हणतात गांडू फटका. नवरा गोरा आणि नवरा काळामध्ये फरक आहे का सांगा? सामानामध्ये फरक आहे का? त्याच्यापेक्षा निग्रो परवडले. बघा कशी रेमटवता. पाठीमागे जाऊन बघा जर गुगल असेल आपला तर. मी सांगत नाही. म्हणजे हे नाईटची कॉमेंट्री आहे. काय नवरा पाहिजे गोरा, नवरा पाहिजे काळा. सगळे झोपले ना की आमचे हे चालू होतं कीर्तन. म्हणून आम्हाला म्हणतात समालोचक क्षेत्रातील इंदुरीकर महाराज. नाही मस्करी का अमित म्हात्रे. इंदुरीकर महाराजचं कीर्तन काय असंच असतंय. चला दुसऱ्या फेक्याचं मैदान. नवीन फलंदाज राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले, दाढीवाले गेले, बिन दाढीवाले आले. बघा आहे की नाही का राजकारण सांगा मला. एकाला दाढी होती, दाढी गेली, मिशी राहिली फक्त. मिस्टर देवेंद्र फडणवीस इज द न्यू सीएम ऑफ दिस महाराष्ट्र. राजकारण नाही, नाही तर सला आम्हाला लोक पण टाकायचे. आम्हाला तीच भीती वाटते हो. बॅट्समॅन नेम दादा कोण? 12 कोण आहे? 12th मॅन कोण आहे? पाटे आहेत का? एकरी तुर्बेगावने असंच एक आणलं 12वा. तो आणला होता भैया. त्याला 300 रुपये कपडे 2 बिर्याणी केली. त्याला सला अर्ध टीमची नावं नाही माहिती. आता काय करणार का म्हणते सांगा मला. आउटसाइड द अपस्टम, दिशाहीन मारा, स्वैर मारा. एक धाव मिळेल, एक धावेचा संकेत. टोटल स्कोर 21 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. सद्यस्थिती विद्यमान असतं. अतिशय चांगलं क्रिकेट. 22. अतिशय दमदार स्पर्धा उरण प्रीमियर लीग 2025 से हे अतिशय दमदार आयोजन. या स्पर्धेचे सर्व दमदार आयोजक आदरणीय सुशांत तांडेल असतील, वैभव कडू ज्यांनी मला पहिल्यांदा नागाव मध्ये लॉन्च केलं. तर अभय मडवेनी धर्मा षटकार की चिरले. राईट आर्म होते विकेट. यस दिशाहीन चेंडू, दिशाहीन मारा. रावणाची जरी 10 तोंडी असती तरी बॉल सापडला नसता. भटकते आत्मा की तरह गेंद. स्वैर मारा, दिशाहीन मारा. एक धावेचा इशारा, एक धावेचा संकेत. अवंतर धाव संघभर. टोटल स्कोर इज 23 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. दोन्ही पराभूत उमेदवार आहे. दोन्ही पडेल पैलवान. एक ठिकाणी दिगोडे, दुसऱ्या विरुद्ध भावरा. आणि हा हुक करायचा. चेंडू जाईल बिहाइंड द विकेट आणि मिळते 4 धावा. लॉंग स्टॉपला चेंडू गेला. नशिबाचा चौका. दॅट शुड बी 4 रन्स. टोटल धावसंख्या फैलावली. धावसंख्या वृद्धिंगत होईल. धावांना आकार, चालना. धावसंख्या 27. 27 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स.
आता लुगडी बिगडी सगळ्या आल्या भैयानी ते लावा ना गाडी बायको माहेरी गेल्यावर त्याच्यानंतर आम्ही बोलतो कारण आमचं समजा डिपेंड अपॉन डीजे ऑपरेटर मॅडी यस एका गोलंदाजाच्या डोळ्याला मार लागला बघा त्यांना 12वा 13वा रिलीज फ्रे घेऊन चालला होता ज्याला तर काय बोलणार बघा नशीब त्याला आढळून त्याला धुतराष्ट्र घेऊन ठेवला असता अरे रिलीज फ्ले कुठं मारायचं ते त्याला माहिती नाही सामानावर लागला तर ठीक आहे सामान म्हणजे बिंबीच्या खालचा जो भाग आहे त्याला म्हणतात सामान लगेज बोली कारण हे बाबा मराठी भाषा आहे बोली भाषा आहे आम्हीच मात्र बरोबर की नाही कारण आम्हाला ज्याच्यासाठी बोलवलंय कारण आम्ही नुसती प्लेन कॉमेंट केली दशपथला कोणीही स्वीकारणार नाही बरोबर की नाही आमची जी ओळख आहे आमची जी परंपरा आहे टोटस्कोइट्स येस बाबूशा करा बाबा दिबा पाटलांचा वारसदार आहे साला जेवढा मोदीचा नेटवर्क नाही संडासामध्ये तरी बाबूशाला फोन लागणार मोदीला लागणार नाही पण बाबूशाला लागणार कुठल्याही स्पर्धेत बाबूशा आहे त्याने रेकॉर्ड तोडला माडवान यांचा धाव संख्या 27 2/27 अशी सद्यस्थिती विद्यमान अवस्था षटक क्रमांक या ठिकाणी तिसरं प्रगती बदल बोले पहिला चेंडू पुण्याचा पुश केला टॅप केला चेंडू बदलला चेंडू रेमटवला चेंडू गेला पॉईंटच्या दिशेनं पुण्याचा चांगलं फिल्डिंग दरम्यान 2 धावेचा बेनिफिट धाव संख्या 29 धाव संख्या फैलावली धाव संख्या ताड झाली 29 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स 29 एकदा पुण्याला गेलो तिथं बोर्ड लिहिला होता आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये बघा आता काय झाले चुतपागत असता म्हणतो 10 रुपयात आवळाची सोडायची अरे बाबा ते सरबतची जाहिरात होती आवळा 10 रुपये सोडा 10 रुपये तिसऱ्या षटक प्रगती पथावर हो येस आउटसाइड आश्रम बॅकवर्डला गेला चेंडू पंच करायचा सुंदर चांगला चेंडू अप्रतिम डिलिव्हरी चेंडू आणि चेंडू फलीमध्ये ताटाडू यातायात वाताहत विरोध विसंगती दरम्यान डॉट डिलिव्हरी डॉट बॉल निर्धाव चेंडू चांगलं बॅकअप चांगलं गॅदर यष्टी रक्षक हो रिव्हर्स स्पीक करायचं काय करायचं आहे सांगा मला जर सरळ बोट गोता शरीर वाकडा करायची गरज काय दरम्यान 2 धावेचे बेनिफिट टोटल स्कोर इज 31 त्याला म्हणतात येडझावा फटका काय गरज आहे बोट जर सरळ घुसत असेल वाकडा घालायची गरज काय पडली 31 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स अतिशय चांगलं क्रिकेट दमदार स्पर्धा ओरम प्रीमियर लीग 2025 अजून ज्या 3 झाला त्याच्यावर ही 34 स्पर्धा रायगड प्रीमियर लीगला टक्कर देणार ही रायगड जिल्ह्यामधील नामवंत नामांकित आघाडीची स्पर्धा आणि ह्या चेंडू पुश केला टॅप केलाय पुन्हा बचाव तुमका वितरा चेंडू झाला ऑन साइडला वाईडिश मिड विकेटला पुन्हा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट संघाचा टोटल स्कोर झालाय 3वर 3 33 अमित मात्र एक स्पर्धा होती बघा काहीतरी वाद झाला दादा म्हणतो स्कोर काय झाला साला स्कोरर बोलायला तयार नाही साला आम्हाला घाम फुटला तर त्या स्कोररने काय केलं होतं माहिती आहे तोंडा 4-5 गुटक्याच्या पुढे टाकल्या होत्या ज्याला मला वाटलं स्कोरर मुका आहे नाही एक स्कोर जाऊ द्या त्याचा पेन संपला तो मांडीवर लिहायला लागला आता साले याची मांडी खाली पेन काला काय काय समजणार काय स्कोरिंग करणार काय लिहिणार असे एक नमुने भेटत असतात आम्हाला त्याला पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट आणि फलंदाज शेप आहे ना बायच्या 2 धावा बायच्या 2 आणि आईच्या किती टोटल धावा झाल्या 35 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स मॅडी यांचं डीजे ऑपरेशन 24 ची लाईव्ह टीम हो यस पुन्हा स्वीप केलाय चेंडू जाईल लॉंग लेग आणि स्क्वेअर लेग यांच्यामधून अरे माझा मोबाईल तो आहे का को माहेर जाते ना तो शेजाऱ्याने सांगून दे आमच्यावर यांचं जरा लक्ष ठेवा जरा पण त्या शेजाऱ्याने जर पटवली नवऱ्यानं काय करणार तो पण धोका आहे ना हो
पण नाण्याच्या दोन बाजू प्रशांत मुळे बरोबर की नाही. अमित म्हात्रे बघूया, नाही त्याने आज कॅन्सल केली. अमित म्हात्रे काय रात्रंदिवस काम करायचं नाही, टाइम द्यायचा नाही तर सला आपली जमीन दुसरा शेतकरी कसायचा. तुम्हाला सांगा ते गोट्या अंबायला बोलतोय काय. तुम्हाला आता 101 जोक सांगितले असते, परंतु लाईव्ह आहे त्याच्यामधले आम्हाला थोडंसं कंट्रोल करावं लागतंय. ते एकापेक्षा एक जोक सांगितले असते, तुमचे प्रेक्षक हल्ले नसते. 36 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स. येस, अंपायर कोण आहे, कुठे आहेत जोडी. हे क्या बात आहे. एकीकडे उखल, दुसरीकडे मुसल. जशी उखळी तसा मुसल. येस, जो जिंकेल तो जाईल नेक्स्ट मॅच आणि जो हरेल त्याला परतावं लागेल. त्यांचे हकालपट्टे होईल. या स्पर्धेतून 365 दिवसांत तुम्हाला वाट प्रतीक्षा करावी लागेल. षटक क्रमांक 3 प्रगतीबद्दल बॉल बाकी आहेत. 4थं षटक प्रगतीबद्दल बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. नवनिर्वाचित गोलंदाज चैतन्य पाटील द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बॉलिंग मार्कवर संघाचा 4था गोलंदाज, 4था मीडियम पेसर. राईट आर्म राऊंड द विकेट आणि हा चेंडू शॉर्ट पिच चेंडू आउटसाइड द लेग स्टंप. बघूया चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी, डॉट बॉल. टोटल स्कोर इज 36. म्हणजे हातामध्ये चांगला बॉलिंग अटॅक. भन्नाट मारा, सुसाट मारा केला. प्रतिस्पर्धी संघ जास्तीत जास्त धावापासून वंचित, परावृत्त, निष्फल, विफल, असफल, असंतुष्ट. अतिशय चांगले क्रिकेट. उरम प्रीमियर लीगची ही भन्नाट स्पर्धा. धन्यवाद देतो मला इथं लॉन्च केल्याबद्दल. माझी दुसरं पर्व 4थं जरी असलं. आणि हा येस आउटसाइड द ऑफ स्टंप. पुन्हा एकदा चांगला चेंडू. पहिल्यांदा आउटसाइड द लेग स्टंप, थोडासा बाहेर. आउटसाइड द ऑफ स्टंप. याला म्हणतात चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन, जबरदस्त व्हरायटीज, वैविध्यपूर्ण मारा. काय स्पेशालिस्टी, आक्रमक बॉलिंग अटॅक, जबरदस्त रवैया. साऊंड सिस्टम मात्र भन्नाट आहे. एका ठिकाणी गेलो सर धावनांचे माईक. आणि हा शॉर्ट पिच चेंडू हुक केलाय. चेंडू जाईल लॉंग लेगला आणि मिळते 6 धावा. दमदार स्ट्रोक. बाजूला भैयानी आहे ना, एक भैयानी 10 के बराबर. बॉलिंग मार्क तयार आणि चेंडू फ्लिक केलाय. जबरदस्त टायमिंग. पहिला जबरदस्त हुक शॉट, नंतर मात्र चेंडू गेलाय स्क्वेअर लेगला. 2 धावा मिळतील. टोटल स्कोर झालाय 44. जय बजरंग बली, तोड़ दे दुश्मन की नली. क्या बात आहे. 2 बाद 44. 44 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट. अतिशय चांगली धाव संख्या, कमाल धाव संख्या. धावांचा डोलारा, धावांची मसनवट, उत्तम धाव संख्या. कारण कुठलेही टार्गेट तुम्हाला इथं शेप होऊ शकत नाही. कुठलेही प्रेडिक्शन, याला म्हणतात भविष्यवाणी. अमित म्हात्रे माझ्या समवेत, जोयगावचा बुलंद आवाज. आज त्यांनी रात्रीची स्पर्धा सोडली. त्याला सांगितलं बाबा उद्याचे इथं मेन दिवस आहे, फायनलचा काल्याचं घेत नाही उद्या का. बॉलिंग मार्क तयार. 4थं षटक चैतन्य पाटील. अतिशय चांगले क्रिकेट, चांगले मैदान, विद्यमान सामना. एकीकडे भवरा, दुसरीकडे दिघोडे. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह, गावस्कर स्टाईल. चेंडू गेलाय बिहाइंड द विकेट. पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिळते विकेट. चांगलं तालमेल, चांगलं कॉलिंग. 2 धावा आणि संघाची धाव संख्या, फैलावली धाव संख्या, वृद्धिंगत वर्धमान, धावांची उत्पत्ती, धावांची निर्मिती. टोटल स्कोर इज 46. तर आगळीकडे ऑनर सन्माननीय गिरीशजी माते यांना विनंती करतो कृपया स्टेजवर या प्लीज. जरा आम्हाला 15 द्या तिकडे नाही का, एकदा चान्स द्या जरा. आगरीकट्ट्याचा आस्वाद घेऊ द्या. हा बोलायला का आपल्या बापाचं जाते का. तर या गिरीशजी मात्र तुम्हाला विनंती अशी कृपया, आगरीकट्ट्याचे प्रोप्रायटर तुम्हाला विनंती अशी कृपया स्टेजवर येऊन स्थानक बनावं. अतिशय चांगली स्पर्धा. अतिथी देवो भव, गॉड इज गेस्ट. संत तुकाराम म्हणतात, तुकाराम महाराज. धाव संख्या 46, 46. राईट आर्म राऊंड द विकेट. पुन्हा धावसद लेग स्टंप आणि हे षटक क्रमांक 4 संपुष्टात. 24 चेंडू 46 म्हणजे बरोबर 14-42. 14.5 धावांचा आस्किंग रेट. राहिले 12 चेंडू. 12 बॉल्स टू गो. 5 षटकांची 4. घोटाळा
राहिले शेवटचा अंतिम अखेरचा निर्वाणीचा फायनल षटक स्लॉग ओव्हर. भवरा संघाचा गोलंदाज फॉर द नव्या चॅलेंजर भवरा. तर गाडीची ती प्लीज जरा बंद करा प्लीज. समोरची गाडी आहे फॉर्च्युनर आहे का? प्लीज जरा तुमच्या गाडीची जे लाईट आहे प्लीज तुमचं डायव्हर्शन तरी बदला नाही तर लाईट बंद करा प्लीज. प्लीज समोर ते आमच्या सर त्याचे किरण परावर्तित होतात प्लीज. त्याला विनंती आहे जे कोणी चालक मालक असतील त्यांना विनंती करतो प्लीज आपलं डायव्हर्शन बदला अथवा लाईट बंद करा. काल गडावाचे पाय धरले आता तुमचे धरतोय. आणि हा पहिला चेंडू शेवटचा षटक प्रगती पदावर शेवटचा स्पेल अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायनल स्लॉग ओव्हर डेथ ओव्हर. तर सन्माननीय अग्रिकट्ट्याचे प्रॉपर्टी धन्यवाद. सन्माननीय गिरीशजी म्हात्रेंना विनंती आहे कृपया स्टेजवर या प्लीज. आपली जागा इकडे व्यासपीठावर आपलं आसन ग्रहण करावं अशी आयोजकांची विनंती आहे प्लीज. नम्र निवेदन गिरीशजी म्हात्रे अग्रिकट्ट्याचे ओनर. तर धन्यवाद देतो आमचे समोरचे ज्यांनी गाडी हलवल्याबद्दल. पुन्हा त्या धर्माची फॉर्च्युनर गाडी जे चालक मालक फलंदाज न्यू बॅटर नवीन फलंदाज न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. बघूया गाजराची पंगी कशी वाजते. या ठिकाणी देगोडे संघाची धाव संख्या 46 3/46. बॉलिंग मार्कर महेंद्र पाटील. शेवटचं षटक प्रगती पदावर अतिशय चांगले जबरदस्त दोन्ही संघांनी दोघांच्या अस्तित्वाचे डो ऑर डाय. जर तुम्ही हरलात तुम्हाला तंबूचा रस्ता पडकावा लागेल म्हणजे जवळ या स्पर्धेत तुमची उचल बांगडी होईल. 365 तुम्हाला प्रतीक्षा करावे लागेल. 2026 UPL तुम्हाला पाहावं लागेल. आज नितेश पंडित सरांनी मध्ये धमाल केली. अतिशय चांगलं समालोचन आणि आमचे जोवेचे. आणि हा यस दमदार स्ट्रोक फ्लिक केलाय जबरदस्त टायमिंग. आणि हा आलेला षटकार दमदार ड्राईव्ह नेत्रदीप पटका. धन्यवाद. या ठिकाणी गाजर जाऊ द्या पण मुळा कसा सरळ सोट असतो. सर्व भाजीपेक्षा मुळा चांगला आरोग्याला देखील चांगला असतो. त्याच्यामुळे आपले व्हिटॅमिन्स जीवनसत्व जे असतात मग या गाजरामध्ये जे मुल्यामध्ये आहे ते इतरांमध्ये नाही. कारण ते कसं असतं हे कंद म्हणजे जे रुद्रक असतात त्याला म्हणतात कंद जे मोडतात ना कंद. अरे मारवाडी लोक खात नाही हे असे खात नाही लसूण कांदा तरी साले श्रीमंत बघा. म्हणजे आपल्याला लसूण पाहिजे कांदा पाहिजे ज्या नेमक्या वस्तू महाग आहेत त्यांना मारवाडीना फरक पडत नाही. म्हणतो लोक मारवाडी श्रीमंत कशी ह्याला कारण हे आहे. टोटल धावा झाल्या 52 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. शेवटचं षटक अंतिम षटक बॉलिंग मार्क तयार महेंद्र पाटील. राहिले इनमेन 2 balls to go. 2 चेंडू बाकी आहेत. दिगोडे संघ आणि हा स्वीप करायचा आउटसाइड लेग स्टंप स्वैर मारा. चांगला निर्णय यथोचित निर्णय. चांगले कॉलेज पाडपे संदीप पाटील असतील आमचे दीपक पाटील सर असतील सुरेश म्हात्रे असतील आणि प्रशांत माळी कमी तिथे आम्ही नाही का सर येऊन जाऊन इकडं तिकडं सगळं ऑलराऊंडर. ते बघतात मागचं हे बघतात पुढचं राहिलेलं आम्ही बघतो. राजेंद्र घरात अच्छा येस फाईन आन्सर. बॉलिंग मार्क दमदार स्ट्रोक. हो चेंडू चकवून गेलाय डीप मिडवे गेला चेंडू फरार. आणखीन एक दमदार 4 रन्स. शक्कर का 65 59 आणि राहिला एनिमिन शेवटचा बॉल लास्ट डिलिव्हरी फ्रॉम महेंद्र पाटील. धाव संख्या जबरदस्त धाव संख्या 59 59. असं आहे का हे सोडणारा पोऱ्या. आणि हा पुन्हा एकदा लॉक केलाय चेंडू जाईल नो मॅन्स लँड मध्ये जाईल.
आणि हा यस अप्रतिम झेल, व्हॉट अ कॅच, अप्रतिम झेल. आणि हा कोटा संपलाय. 59 आणि जिंकण्यासाठी 60 धावांची गरज. प्रति षटकामक 12 धावांचं टार्गेट. इक्वेशन समीकरण. नेक्स्ट मॅच, नेक्स्ट कॉमेंटेटर अमित म्हात्रे या. आम्ही उतरतो, तुम्ही चढा. चढा म्हणजे माईकचा ताबा घ्या. धन्यवाद. और जीतने के लिए 60 रनों की जरूरत. तो 60 का पीछा करने के लिए दोनों सलामी बल्लेबाज जल्दी जाइए, वक्त बर्बाद मत कीजिए. आणि सन्माननीय जयेश पाटील मुळेखंडचे जयू आणि गिरीश म्हात्रे अग्रकट्टाचे यांचा यथोचित सन्मान काय ते व्यासपीठ आल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन. तो जीतने के लिए 60 का पीछा करना है और जल्दी ही सलामी बल्लेबाज मैदान के अंदर जाइए, वक्त बर्बाद मत कीजिए. और शीघ्र ही मुकाबला अंपायर शुरू कीजिए, वक्त बर्बाद. तो पार्थ एंड 9वें चैलेंजर्स टीम को जीतने के लिए 60 रनों की जरूरत है. तो शीघ्र ही मुकाबला शुरू कीजिए. तमाम दर्शक टकटकी के साथ देख रहे और हिंदुस्तान के गली गली में क्रिकेट और क्रिकेट लोकप्रिय बन चुका है. वरुण प्रीमियर लीग का ये जबरदस्त नियोजन आप सभी लोग देख रहे हैं. फिलहाल इस 60 का पीछा करना है जरीमरी क्रिकेट क्लब नागांव और गणेश कृपा बालई और आर्यस कोटनागा इनके माध्यम से किया हुआ वरुण प्रीमियर लीग का शानदार चौथा साल बहुत ही धूमधाम से इस बार देखा जा मना रहे हैं.
डू और डाई की मैच है। जो टीम हारेगी वो टीम जरूर इस उड़न प्रीमियर लीग से बाहर होगी। और सलामी बल्लेबाज पारी का आगाज करने के लिए सूरज पाटिल और चैतन्य पाटिल आ चुके हैं और अजय ठाकुर गेंदबाजी की आपकी आयुष कोहली गेंदबाजी की बागडोर संभाल रही। पहली गेंद आउटसाइड ऑफ टर्म गेंद थी, गेंद को खेलने की कोशिश की थी लेकिन गेंद बल्ले के ऊपर आई नहीं, सीधी विकेट कीपर के दस्तानों में। टीम का स्कोर अभी तक ओपन नहीं हो चुका है, स्कोर 0 है और 30 गेंदों का खेल है, 60 रन चाहिए। हर गेंद के पीछे 2-2 रन चाहिए, प्रत्येक ओवर में 12 का रिक्वायर्ड रन रेट है। फिलहाल देखना पड़ेगा। और इस बार लॉब किया गेंद को कवर के ऊपर, कैच की संभावना लेकिन गेंद नोमैंस लैंड में गिरी। दूसरा रन पूरा। गुड रनिंग बिटवीन अंपायर, फैसला क्या है? तीसरे अंपायर की मांग टीवी अंपायर के पास ये केस आई हुई है, तो 24 इवेंट के लाइव के माध्यम से स्लो मोशन के तौर के ऊपर देखेंगे। हमारे प्रचार माली सर चेक करेंगे। दूसरा रन बना है क्या? बल्लेबाज आउट है। फिलहाल अभी डिसीजन आएगा थोड़ी देर में। ऐसे इट्स नॉट आउट, हरी झंडी और बल्लेबाज हम डर गए, हमें क्या कुछ हो गया बोले, तो उसने ऐसा अंगूठा दिखाया। सुरक्षित है क्रीज के अंदर, मिलेंगे 2 रन। बल्लेबाज सूरज पाटिल और जोरदार कवर ड्राइव, लेकिन कवर के क्षेत्र में फील्डर मौजूद है। मिलेंगे इस गेंद के ऊपर एक सिंगल और स्कोर आगे जाएगा टीम। और चैतन्य पाटिल इनकी नियुक्ति रायगढ़ क्रिकेट की इस बार लेदर की जो ओपन टीम है उसमें नियुक्ति हो चुकी है, उनको ढेर सारी शुभकामनाएं। लेकिन क्या आज भविष्य के पट्टी के ऊपर टेनिस में क्या हंगामा दिखाएंगे, देखना पड़ेगा। और कैच, गुड कैच। चलिए वापस जा रहे, इस बार देखा जाए बल्लेबाज चैतन्य पाटिल बैक टू द डगआउट। काफी लोकप्रिय गाना भाले गांव का। तो फिलहाल पहला झटका, स्कोर है 3, लॉस ऑफ 1 विकेट। और नए बल्लेबाज मैदान के अंदर आ चुके 1 डाउन बैट्समैन अमय पाटिल। और नाभा चैलेंजर्स भौरा टीम जिनके सामने 57 अभी तक रन चाहिए जीतने के लिए। और कोहली की टीम विनय एंड डुई 11 दिगोड़े टीम इस बार गेंदबाजी कर रही। 3 रन, लॉस ऑफ 1 विकेट। पहला पावर प्ले। इस बीच नेक्स्ट बॉल और इनसाइड आउट शॉट, कैच इट। ओ वेरी ट्राई, लेकिन दूसरा रन पूरा हो सकता है। गुड रनिंग बिटवीन द विकेट। और आयुष ने, अमय ने इस बार देखा जाए खाता ओपन किया खुद का और टीम का स्कोर आगे बढ़ा दिया। स्कोर है भौरा टीम का 5, लॉस ऑफ 1। जबरदस्त एक कड़क आयोजन को आप देख रहे हैं, वरुण प्रीमियर लीग। आप सभी के
आंखों के सामने। लेकिन इस ओवर के अंतिम बॉल, पहला पावर प्ले, आयुष कोहली। ओ कोहली के लिए, कोहली की गेंद थी, खुद कप्तान है लेकिन गेंद चली गई दीपक स्टगर के ऊपर। मिलेगा चौवा, अंत में बॉल की जीत, फील्डर की हार, गेंद सीमा पार, नंबर 4। वैभव कडूचं आयोजन आलं ग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, आता आवाज घुमणार एकच उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग, उरण प्रीमियर लीग। और स्कोर है 9, लॉस ऑफ 1 विकेट। टारगेट 60 का है। और गेंदबाजी की बाउंड्री संभालने के लिए संदेश ठाकुर, संदेश ठाकुर नाइन रन, लॉस ऑफ 1 विकेट। अभी तक जीतने के लिए 24 बॉल 51 रन, 51 रनों की जरूरत है और 51 रन अभी तक चाहिए। सूरज, संदेश, ओ संभाल की बॉडी के ऊपर टकरा गई, कोई रन नहीं मिलेगा और टीम का स्कोर 9, लॉस ऑफ 1 विकेट। इस बार प्रेशर पर गेंदबाजी चल रही क्योंकि दोनों टीमों को यह मैच जीतना है। जीतेगी वो टीम अंदर, हारेगी वो घर। 9, लॉस ऑफ 1। ओ फुल रन की गेंद ऑन साइड के ऊपर मिडाउन के क्षेत्र में गेंद चली गई। फील्डर वहां तैनात है, दिशा दी गेंद को और एक सिंगल के साथ स्कोर आगे 10, लॉस ऑफ 1। देखिए स्वर्गीय अजय 74 स्टैंड है, वहां श्री राघवदेव स्टैंड है, वहां रुद्र पाटिल, शौर्य पाटिल स्टैंड है। वो सभी दर्शक बैठे हुए, सभी दर्शकों का हार्दिक स्वागत। 10 रन और लॉब किया गेंद को हवा में, लेकिन कैच होगी और कैच आयुष ने पकड़ लिया। इस बार तारीफ करना पड़ेगी उनकी, और लपक लिया कैच और चले गए बल्लेबाज वापस। अमय पाटिल 6 रन बना के और टीम का स्कोर 10, लॉस ऑफ 2 विकेट, भावरा टीम। कड़ाकेदार आयोजन नियोजन हम सभी लोग देख रहे हैं। हिंदुस्तान की गली गली में क्रिकेट, उड़न तालुका क्रिकेट की पंडरी है और ऐसे हालात में विनय एंड ढुई 11 दिगोड़े टीम और उनके अपोजिट पार्थ एंड नव्या चैलेंजर भौरा टीम, चैतन्य पड़े आयुष कोहली के बीच ये टक्कर चल रही है। जो टीम जीतेगी वो अंदर रहेगी, जो टीम हारेगी वो उड़न प्रीमियर लीग को राम राम करके चली जाएगी। अभी तक 50 रन चाहिए, देखना पड़ेगा। हमारे पिता समान हमारे प्रशांत माली साहब, उन्होंने मुझे सुबह देखा, थोड़ा सा उन्हें लगा कि ये गया काम से, लेकिन उनका आशीर्वाद है, उन्होंने कह दिया आज खुलेगा। हमारे राजेंद्र भाई भी, इनका प्रेम है मेरे ऊपर, बाकी कुछ नहीं। ऑन साइड के ऊपर, ऑफ साइड के ऊपर खेला हुआ शॉट है, हल्के हाथों से सिंगल मिलेगा और स्कोर आगे जाएगा 12 रन, 11 रन। और सम्मान्य हमारे उड़न तालुका के एक बेस्ट कमेंटेटर और उड़न पूरे विभाग के सम्माननीय हमारे प्रकाश ठाकुर साहब, इनका हम हार्दिक स्वागत। हवा में लॉब और कैच इट लॉन्ग। ओ आयुष, गुड कैच, 2 कैचेस सुंदर लपक चुका अपनी टीम के। कप्तान की रणनीति, कप्तान की सोच, सर सेनापति होना चाहिए ऐसा। 11 रन, लॉस ऑफ 3। या पार्थ नव्या चैलेंजर्स भौरा टीम की स्थिति दीजिए।
तर प्रिन्स कल्पेश गावण याला विनंती असेल आपण घरी जायचं आहे. और लॉब किया गेंद को और चारों का प्रिंस कल्पेश गावन इन्हें विनती कर देती घोड़े के कृपा करके आप अपने घर चले जाए. आपको फोन आया है और टीम का टोटल स्कोर 15 रन. ये शानदार बाउंड्री और इस बदौलत स्कोर आगे बढ़ चुका है. लेकिन ये ओवर भी हुआ खत्म, यानी कि पहले ओवर में 9 और इस ओवर में आए 6. आने वाले 18 गेंद शेष और जीतने के लिए 45 यानी कि 45 रनों की अभी तक जरूरत है. सुशांत पांडेल वैभव कडून प्रशांत मालीन रोनित पाटील आयोजन केलंय मानाचा आयोजन केलंय मानाचा उरण प्रीमियर लीगचा आयोजन उरण तालुक्याच्या उरण प्रीमियर लीगचा. 15 रन 3 विकेट के नुकसान पे 45 रनों की अभी तक जरूरत है जीतने के लिए. फोर्टी 45 रन चाहिए. नेक्स्ट बॉल आयुष कोहली कोटे का दूसरा पारी का तीसरा ओवर. बहुत सुंदर बॉल आउटसाइड ऑप्टम गेंद थी और गेंद और बल्ले के बीच कनेक्शन हुआ नहीं. क्रिकेट में कहते हैं ना कि छक्का देने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर लिखा नहीं होता है. टीम का स्कोर 15 3 विकेट के नुकसान पे. यहां कड़क गया गेंदबाजी आयुष की चल रही है. ध्रुवी 11 दिगोड़ी टीम. नेक्स्ट बॉल वो सुंदर बॉल ड्राइव किया और गेंद चली गई लॉन्ग ऑफ के ऊपर. फील्डर तैनात है और एक सिंगल और स्कोर आगे जाएगा. 16 रन जीतने के लिए अभी तक या 44 रनों की दरकार है. 16 में 44, 16 चेंडों आणि 44 धावांची गरज बवरा टीम. आयुष कोहली खुद कप्तान देखिए क्या गेंदबाजी करे अपनी टीम के लिए. सुंदर गेंदबाजी कर रहे लेकिन फिलहाल बल्लेबाजों को मार देना पड़ेगा गेंदबाजों को. और लॉब किया कवर के ऊपर. मुश्किल कैच है क्या आसान है? बन गई आसान कैच. लपक लिया कैच. विकेट नंबर 14 पार्थ नाव्या बवरा टीम का. बैक टू द डगआउट. और सुंदर कैच लपका. 16 रन 3 विकेट के नुकसान पे. 16 पे 3. और देखिए मलिक साहब जब हमारे गले का प्रॉब्लम चल रहा है तो हमारे साथी घर गए और उन्होंने सुंड बिट डाल के यह चाय लाया. सुमित और ये प्रेम है क्योंकि ऐसा कभी हुआ नहीं लेकिन पहली दफा हुआ. स्वप्निल मस्कर गेंदबाजी की बगडोर बल्लेबाजी संभालने के लिए आयुष कोहली को सफलता मिली. 16-3 और आगे निकले थे. स्टेप आउट हुए थे लेकिन कामयाब नहीं बन चुके. दबाव बढ़ता ही जाएगा. आने वाले मेरे हिसाब से गेंदें बची हुई है. 14 गेंदों में 44 चाहिए. दिल्ली दूर है, धमाका इंपॉर्टेंट है.
44 रन चाहिए। लॉप किया हवा में, कैच है पॉइंट के ऊपर, लपक लिया कैच, विकेट नंबर इस बार देखा जाए मेरे हिसाब से 5वां। ड्रेसिंग रूम में पारी लड़खड़ाती हुई और भावना टीम संकट में आई हुई। सन्माननीय आगरी कट्ट्याचे मालक गिरीश म्हात्रे साहेब यांचे यथोचित सन्मान। मायेचे उद्धार, शाळा आणि प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि उरणप्रेमींची गोड आठवण गिरीश म्हात्रे साहेबांचा यथोचित सन्मान। आणि स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल त्यांचं हार्दिक हार्दिक आम्ही अभिनंदन करतो। और मुकाबला शीघ्र ही शुरू कीजिए। तीसरा ओवर जारी है, 44 रनों की अभी भी दरकार है और बल्लेबाजों को छोड़ बदल कर हमला करना ही चाहिए। लेकिन आयुष कोहली की काफी लाजवाब गेंदबाजी, कप्तान दिगोड़े के सुंदर गेंदबाजी कर रही है। शॉट अच्छा है, प्रथमेश नए बल्लेबाज, लॉन्ग ऑफ के ऊपर गेंद, लेकिन फील्डर वहां तैनात ही मिलेगा इस गेंद के ऊपर, सिंगल और स्कोर जाएगा 17। 3 ओवर खत्म, 17 पे 5 विकेट किए। मनी साहब आपको याद है क्या? याद है तो उस कहानी को सुनो। सेमीफाइनल की जिम्बाब्वे के खिलाफ मैच थी, भारत की स्थिति 17 पे 5 थी। 17ला 5 गेल्यानंतर रॉजर बिन्नी आणि कपिल देवानी पार्टनरशिप केली, 6वी विकेट 81ला पडली। त्यानंतर किरमाणी आणि कपिल देवने फार फलंदाजी केली आणि 175 धावांचा एक रेकॉर्ड केला। बिल्कुल आपने सही जिक्र किया, क्योंकि वो 175 के ऐतिहासिक पारी के बाद मैच में यू टर्न आया, पासा पलट गया, जिम्बाब्वे बाहर चली गई और उसके बाद मुकाबला सेमीफाइनल की मैच इंग्लैंड के खिलाफ थी। दोस्तों सभी को याद होगा, पेपर में कहीं भी दिया था कि फाइनल का मुकाबला इंग्लैंड और वेस्ट इंडीज के साथ होगा। वहां ब्रेकफास्ट के तौर के ऊपर संदीप पाटिल साहब जी को बहुत गुस्सा आया था। अमरनाथ जी ने कह दिया, देखो बच्चों इस पेपर में क्या लिखा है, और उसके बाद बैटिंग करने के लिए वो गए और उन्होंने खुद कह दिया था चाहे बॉब विलिस हो जाए उसका बाप हो जाए, मैं जाकर तोड़ने वाला हूं। तोड़ दिया, 50 रनों की धुआंधार पारी खेली, इंग्लैंड को परास्त कर दिया, वेस्ट इंडीज के सामने आ गई हिंदुस्तान की टीम। हिंदुस्तान ने वेस्ट इंडीज को परास्त कर दिया, 83 का विश्व कप जीता और वो रिकॉर्ड कपिल देव साहब के उस पारी की बदौलत। ये छक्का जाएगा, ये बाहर जाएगी आउट ऑफ द पार, गेंद सीमा रेखा के ऊपर से चली गई है, तारामंडल में आ गए चरणों का बंडल। देखिए रायगढ़ किला एक शेर की कहानी है, ध्यान में रखिए। और तुम हम बहुत भाग्यवान है, 23 पे 5 विकेट मैदान से बाहर, 37 रनों की अभी तक जरूरत है। अजय भगडोर संभाल रहे गेंदबाजी की, एक सिंगल मिलेगा, दूसरे के लिए पलटने की कोशिश, खतरा बन सकता है क्या? क्या बन सकता है? नहीं, पहुंच गए बल्लेबाज पॉपिंग क्रीज के अंदर, मिलेंगे इस गेंद के ऊपर 2 और स्कोर जाएगा 25। 5 विकेट के नुकसान पे 35 रनों की अभी तक जरूरत है आने वाले 10 बॉल में, 35 रन चाहिए। ये क्रिकेट अनिश्चितता से भरा हुआ खेल है और क्रिकेट एक बेहतर रोमांचक खेल है।
बॉल को देखो और मारो। बल्ले का बाहरी किनारा, कॉट बिहाइंड 6 रन और प्राप्त नौवा चैलेंजर भौरा टीम की स्थिति डाउन। पहले के जमाने का गाना था, तू चल मैं आया, आए राम गए राम। कपिल देव एकटा असा खेळाडू होता का आपण वर्ल्ड कप जिंकू शकतो, आणि पहिल्या सामन्यामध्ये आपण वेस्ट इंडिजला पराभूत केला होता लीग मॅच मध्ये, म्हणजे कॉन्फिडन्स होता का फाइनल सामन्यामध्ये आपण वेस्ट इंडीजला हरू शकतो। 100%। दिवंगत हमारे यशपाल शर्मा साहब जिन्होंने क्या पारी खेली थी, और 1987 की मैच आपने वर्ल्ड कप देखा था मलिक साहब, ग्रैंड गुज का सीप हिंदुस्तान के लिए बहुत कठिन बना। और आपने सही कह दिया, महेंद्र सिंह और रवि शास्त्री के ऊपर उन्होंने हमला जारी किया था। मैंने ये गूगल के ऊपर सर्च किया तो आपका बात सही, इसका मतलब आपको खुद गवाह थी। ओ अच्छी बॉल, लेकिन वो जमाना हमारे साथ ब्लैक एंड व्हाइट टीवी का था। एंटीना सेट करते ही टाइम जाता था, आले मुंग्या नहीं गेले मुंग्या। 8 में जाइए 35, मारो हमला करो, कुटा कुटी करो। ए भाई साहब, जैसे कि तेज आंधी में किसी पेड़ की सूखी पत्तियां बिखर जाती है ना, उस तरह से पार्थ नाव्या चैलेंजर भौरा टीम की स्थिति 25 लॉस ऑफ 6 विकेट, डाउन परिस्थिति। कि उस टाइम ग्राम पंचायत के पास ही टीवी होती थी, और वो टीवी के ऊपर सब कुछ हमें देखना पड़ता था। नागा वारीकाली मोहन म्हात्रे सर या एक जुने खेळाडू आहेत आणि एक हौशी खेळाडू आहेत। अनेक वर्ष खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी ते नेहमीच उपस्थित असतात, त्यांनी यायचं स्टेजवर। चलिए चिरले कप्तान हाजिर हो जाए, राधे इंटरबाजे चिरले। और नए बल्लेबाज महेंद्र पाटिल, 35 चाहिए। और ये गेंद और ओव्हर की समाप्ती, 7 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज पार्थ नाव्या चॅलेंजर भौरा संघाला। राधे एंटरप्राइजेस चिरले संघाचे कॅप्टन आपण लगेच हाजिर व्हायचं आहे, और यहां से जीतने वाली टीम के साथ होगा आपका मुकाबला। 6 बॉल 35 रन। सुंदर ये कड़ाकेदार आयोजन हमारे वैभव भाई कड़ू और सुशांत भाई पांडेल, उनके सभी दोस्त, सभी उनके साथीदारों ने ली हुई मेहनत के तौर के ऊपर ट्रॉफी का बॉल पाला। आम्ही राज कपूर ट्रॉफी जेव्हा खेळायला गेलो होतो तेव्हा मोहन म्हात्रे त्यावेळेस मॅच पाहायला होते, म्हणजे मॅच पाहण्याची हौस पहा। राज कपूर ट्रॉफी स्पर्धा पाहण्यापूर्वी मला वाटतं 30 वर्ष जास्त झाली असतील, 30-35 वर्ष। त्यावेळेस चेंबूरला ते स्वतः तेवढ्या लांब गेले होते। यस, आरके ट्रॉफी बहुत ही लोकप्रिय वो वर्ल्ड कप था उस टाइम, और वहां सब कुछ यानी कि सोने की चेन हो जाए, गाड़ी हो जाए, ये सब कुछ उधर ही मिलती थी। वो ट्रॉफी का नाम आज भी सभी के जुबान के ऊपर, आरके ट्रॉफी। और पुल किया है, लेकिन क्या फायदा होगा, वहां मिलेगा एक, सिंगल से कुछ नहीं होगा, सिंगल से एक ही होगा, पार्थ नाव्या चैलेंजर भौरा टीम को धोखा होगा। हनी उनको उनकी टीम को मिलेगी, और 5 में 34 चाहिए। गेंदबाज प्रबंजन परदेशी, वाइट गेंद है, 5 में 33 चाहिए। ये क्रिकेट ऐसा खेल ही इसकी कोई गारंटी नहीं, वारंटी नहीं है। कभी अपने पक्ष में आ जाएगा खेल, कभी दूसरों के पक्ष में जाएगा। हंसने वाली टीम को रोना पड़ता है, रोने वाली टीम को हंसना पड़ता है। कमजोर टीम ट्रॉफी उठा के लेके जाती है, और अच्छी टीम घर जाती है। ये क्रिकेट है, इससे कोई नहीं होगा। इससे तुम शॉट खेलेंगे, हम उसका विवरण देंगे,
लेकिन उस जीत के ऊपर पकड़ होगी ना, वो इस बार देखा जाए मेरे हिसाब से दिगोड़े टीम की होगी। 4 बॉल शेष, 4 बॉल अभी तक शेष है, 32 चाहिए। भाऊ शॉट चांगला आहे, दिवाळी संपला, फटाके फोडून काय फायदा आहे? आतमध्येच फोडा, आलम त्याच्या बाप भी उठ जाएगा। छक्का जरूर आया और फिर बॉल अपने पैड के बीच में थी, देखिए कैसा उठाया, बेहतरीन स्ट्रोक। मैदान साफ करने के लिए जॉन्टी बायर तैयार रही। ये शॉट है लेकिन फील्डर मौजूद है वहां। एक सिंगल, स्कोर 35। अंतिम 1 गेंद शेष, 2 गेंद शेष। और अब पार्थ नव्या चैलेंजर्स भौरा टीम को यह मैच जीतना थोड़ा कठिन बन चुका है। शरीर के ऊपर गेंद टकरा गई और फिलहाल अभी मैच होगी मेरे हिसाब से विनय दुई 11 दिगोड़े आयुष कोहली और उनके साथ होगी करण मड़वी का मुकाबला राधे इंटरप्राइजेज चिरले, क्योंकि एक गेंद जीतने के लिए 25 असंभव है। सुंदर है कड़ाकेदार आयोजन और ये उड़ाया लॉब किया है, लेकिन लॉन्ग ऑन के ऊपर फील्डर तैनात है। एक सिंगल मिलेगा और 23 रनों से यह मुकाबला विनय एंड दुई 11 दिगोड़े टीम आयुष कोहली की टीम ने इस मैच को जीता। और उड़न प्रीमियर लीग से पार्थ नव्या चैलेंजर भौरा टीम चैतन्य पटेल की सेना बाहर जा रही है। उनका हम आभार व्यक्त करते हैं, उनको ढेर सारी शुभकामना देते हैं कि आगे के साल में अपना परफॉर्मेंस तैयार रखिए और आइए उड़न प्रीमियर लीग में आपका स्वागत होगा। लेकिन मैच होगी इस मैदान के अंदर। हम दोनों कप्तान राधे इंटरप्राइजेज चिरले करण मड़वी और उनके अपोजिट कप्तान आयुष कोहली विनय एंड दुई 11 दिगोड़े। Yes, आणि मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड राहील, मॅन ऑफ द मॅच